नमस्कार सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या लाडक्या ग गणिताच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी विषय इंग्लिश या विषयाची संपूर्ण प्रश्नोत्तर आपण पाहणार आहोत. चला तर मग संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षा यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रश्नोत्तर येतात. फिलिंग द ब्लँक्स विथ द प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स फ्रॉम द वर्ड ऑफ द ब्रॅकेट ही अँड डॅश ही न्यू बुक फ्रॉम द स्टोअर ऑर्डर यानुसार आपल्याला कंप्लीट करायचं आहे. कुठला टेन्स? प्रोग्रेसिव्ह टेन्स प्रेझेंट टेन्समध्ये तो ऑर्डर येणार. राईट द काइंड ऑफ सेंटेन्स आर यू हॅपी विथ विथ युअर अरेंजमेंट्स. तर आपला काइंड सेंटेन्स बनवायचा आहे. वर्ड ट्रू. तर अशा प्रकारचे 1 ते 6 क्वेश्चन्स आहेत टोटल 6 गुणांसाठी. त्यानंतर खाली पॅसेज आहे आणि पॅसेजमधून पाहून तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. अतिशय सोपा ही प्रश्नोत्तरिका असते. लँग्वेज स्टडीमध्ये पहा. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. हा 7 गुणांसाठी हा पॅसेज आहे. पॅसेजच्या खाली याचे प्रश्न आहेत. ओके. नेक्स्ट आहे विचारलेला आहे पहा. फर्स्ट विचारलं आहे वेन अँड वेअर हेलन वॉज बॉर्न. हेलन पहिल्याच ओळीमध्ये उत्तर याचं दिलेलं आहे. हेलन वॉज बॉर्न इज 1890 इन अ स्मॉल टाउन इन द साऊथर्न USA ॲट 18 मंथ. इथे पहा USA याचा जन्म झालेला आहे 1880मध्ये. द नेक्स्ट आहे व्हॉट हॅपन टू हेलन. म्हणजे हेलनसोबत काय घडलेलं आहे. तर अशा प्रकारचे 4, 5, 6 प्रश्न आहेत. तर ही 6 प्रश्न जो शेवटचा आहे तो 2 गुणांसाठी आहे. हाऊ कॅन यू हेल्प युअर फ्रेंड अँड द क्लास हू इज डीफ अँड द डम. खरं तर हा तुमचा सुमतवर आधारित प्रश्न आहे की तुम्हाला काय वाटतं आणि तुम्ही काय कराल. अशा प्रकारे हाऊ कॅन यू हेल्प म्हणजे तुम्ही कशी मदत कराल. तर हा 2 गुणांसाठी आहे. बाकी सगळे 1 गुण असे मिळून 7 गुणांची प्रश्नपत्रिका असणार आहे. हा सेकंड पॅसेज आहे. क्वेश्चन नंबर 3. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर फॉलोइंग क्वेश्चन. हा सुद्धा 7 गुणांसाठी आहे. व्हॉट इज द नेटवर्क. व्हॉट इज द नेटवर्क इथे दिले पहा. अ नेटवर्क इज द सिस्टीम ऑफ द ट्यूब्स वायर्स अँड रोड्स. त्याला आपण नेटवर्क असं म्हणतो. कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. हे सेंटेन्स इथं दिलेलं आहे ऑलरेडी. तुम्हाला फक्त तिथे काय करायचं आहे त्यामधील हे टाकायचं आहे. इथे पाहूया काय आहे. देन यू मे सी ऑन द नेट ऑल द इन्फॉर्मेशन यू नीड अँड द इन्फॉर्मेशन डॅश डॅश म्युझिक. तर याच्यामध्ये इथे पाहूया आपण ही लाईन आपल्या कुठे दिसते का. सगळ्यात सोपं सगळ्यात आधी काळजीपूर्वक जर तुम्ही पॅसेज वाचून पाहिलात तर तुम्हाला याचं उत्तर इथे लगेच मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला पॅसेज काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला काय करायचं आहे या ओळीचं फक्त कंप्लीट करायचं आहे. इथे पाहूनच कंप्लीट करायचं आहे. तुम्हाला याच्यामध्ये काही चेंजेस करायचे नाहीत. ओके. देन नेक्स्ट आहे द मेन्शन 2 थिंग्स आर विच द पार्ट्स ऑफ कम्प्युटर. कम्प्युटरचे मेन पार्ट्स तुम्हाला द्यायचे आहेत. जसे की CPU आहे, मॉनिटर आहे, माऊस आहे, प्रिंटर आहे. देन नेक्स्ट चौथा क्वेश्चन्स आहे. टोटल क्वेश्चन इथपर्यंत आहेत. व्हॉट आर द युजेस ऑफ कम्प्युटर. कम्प्युटरचे युजेस तुम्हाला लिहायचे आहेत. फायदे त्याचा वापर कुठे करतो आपण. आत्ता सगळं जग AI झालेलं आहे त्यामुळे त्याचा फायदा भरपूर लिहिता येईल. क्वेश्चन नंबर 4. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. हा जो पॅसेज आहे तो तुम्हाला किती मार्कासाठी 5 गुणांसाठी विचारलेला आहे. क्वेश्चन्स इथंच दिले आहेत तुम्हाला. ओके. अशा पद्धतीने रीड द फॉलोइंग स्टांजाज अँड आन्सर द फॉलोइंग. ही पोएम आहे 4 गुणांसाठी 5 गुणांसाठी. क्वेश्चन नंबर 4 आहे. लार्क बेड अँड द लार्क बेड सोअरिंग हाय आर यू नेवर वेरी. यू आर रीच अ एम्प्टी स्काय आर यू क्लाउड नॉट डेअरी. डोंट यूज समटाइम्स लॉंग अ टू अ सायलेंट गोल्डफिश इन द सी. तर पहा विच बर्ड मेन्शन इन द पोएम. या पोएममध्ये कुठला बर्ड मेन्शन केलेला आहे. तर लार्क बर्ड नावाचा एक आहे. या प्रकारे 4 प्रश्न तुम्हाला विचारले. शेवटचा प्रश्न जो आहे तुमचा सोमत असणार आहे. रायटिंग स्किल विचारलेली तुम्हाला. राईट द स्टोरी युझिंग द आउटलाईन गिविंग बिलो. तुम्हाला स्टोरी दिली आहे, आउटलाईन दिली आहे. तुम्हाला फक्त स्टोरी डिस्क्राईब करायची आहे. कॅपसेलर होता एक. वेन टू द कॅपसेल इज इन द जर्नी टू क्रेस्ट स्लीप द मंकी शॉक came down and took all the caps and capseller searches tried to get caps and become the sad and come up with the one idea got the cap back and went happily. माकडवाला आणि टोपीवाला ही लहानपणी आपण गोष्ट ऐकली होती. ती ही गोष्ट आहे की एक टोपीवाला टोपी विकत असतो आणि तो विकत एका गावामध्ये जातो. तो थकलेला असतो, एका ठिकाणी बसतो आणि जरासं त्याला झोप लागते. तोपर्यंत झाडावरील सगळी माकडे येऊन त्याच्या टोप्या घेऊन जातात, डोक्यात घालतात आणि तो खूप सगळीकडे शोधतो. कॅपसेलर सर्च आणि तो खूप थकतो. आता काय करायचं. शेवटी कंटाळून जातो की माकडखाली टोप्या पण टाकत नाहीत शोधल्यानंतर. तर तो स्वतःच्या डोक्यावरील टोपी कंटाळून खाली फेकतो आणि माकडही त्याच्यासारखीच ॲक्शन करतात, तेही खाली फेकतात.
अशा प्रकारे त्याला सगळ्या टोप्या भेटतात. तो जमा करतो आणि आनंदी होतो अशा प्रकारे. तर मोरल ऑफ द स्टोरी तुम्हाला लिहायचं आहे. आणि स्पीच रायटिंग एनीवन दिलेलं आहे तुम्हाला. इम्पॉर्टंट ऑफ द स्पोर्ट्स अँड द सेव्ह ट्री अँड द सेव्ह लाईव्स. आता स्पीच रायटिंग म्हणजे थोडक्यात तुम्ही इझी रायटिंग म्हटलं तरी चालेल. तुम्हाला स्पोर्ट्सचं महत्त्व लिहायचं आहे, खेळाचं महत्त्व, आणि झाडे जगवा जीवन जगवा किंवा झाडे वाचवा जीवन वाचवा अशा प्रकारे तुम्हाला कमीत कमी 8 ते 10 ओळीमध्ये लिहिलं तर तुम्हाला 5 गुण मिनिमम मिळतील. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पण लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.